राज्यभर सुरू असलेल्या SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी काशीमीरा येथील मीरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक 19 येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। या शाळेत 642 विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ 10 शिक्षक कार्यरत आहेत। मात्र SIR प्रक्रियेसाठी या शाळेतील सर्व 10 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प झाल्याचा आरोप मनसेने केला आहे। शाळेला भेट दिल्यानंतर संदीप राणे यांनी मुख्याध्यापकांकडे याबाबत जाब विचारला। त्यावेळी मुख्याध्यापकांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत या संदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्याचे सुचवले। यावेळी संदीप राणे म्हणाले, शाळा सुरू होऊन जवळपास महिना झाला आहे, मात्र शिक्षक SIR प्रक्रियेत गुंतल्याने विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण होत नाही। आधीच शिक्षकांची कमतरता असताना एका शाळेतील सर्व शिक्षकांना इतर कामासाठी नियुक्त करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे। मनसेने या निर्णयाचा निषेध करत मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन शिक्षकांना तातडीने पुन्हा अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे संदीप राणे यांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणावर महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। बघा, विषय असा आहे की आमचे या ठिकाणचे जे कार्यकर्ते होते, पदाधिकारी हरिभाऊ असतील किंवा सचिन साळुंखे यांना एक माहिती मिळालेली की मीरा भाईंदरमध्ये 19 नंबरची शाळा आहे, त्या ठिकाणी 10 ते 12 शिक्षक आहेत आणि ते 10 ते 12 शिक्षक आहेत हे ना BLOच्या कामाला लावलेलं आहे नगरपालिकेने। मला हे समजत नाही की नगरपालिकेचे अधिकारी कॅल्क्युलेशन किंवा ग्राउंडवर्क आहे की नाही काय। मीरा भाईंदरचे अधिकारी जर असे कृत्य करत असतील, या ठिकाणी मोजून 10-12 शिक्षक आहेत आणि 10-12 शिक्षक जर तुम्ही BLOच्या कामाला लावलात, त्या विद्यार्थी जातील कुठे? 650 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। मग ते शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांना तरी सुट्टी जाहीर करून टाका। नुकत्याच शाळा उघडलेल्या जातात आणि आता त्यांना कुठेतरी नवीन वर्गामध्ये जाऊन नवीन वर्गाचा अभ्यास चालू करायचा आहे, त्याच टायमाला तुम्ही BLOचं जर काम त्यांना देत असाल, दुर्भाग्याची गोष्ट आहे। पानपट्टे साहेब याचे मुख्य आहेत, यांनी कुठलं तरी कॅल्क्युलेशन केलं। आम्ही आता जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत 19 नंबर शाळेमध्ये। त्या ठिकाणी त्यांचं मत तेच आहे की साहेब, आम्ही या ठिकाणी नाही, आम्हाला वरून ऑर्डर आलेली आहे की या ठिकाणी तुम्ही BLOच्या कामासाठी SIRच्या कामासाठी तुम्ही लागू व्हायचं आणि हजर व्हायचं आहे। तर हे निषेध व्यक्त करतो आम्ही। या ठिकाणी मीरा भाईंदरच्या सर्व शाळांबद्दल आम्ही माहिती आता घेतोय, सगळ्या शाळांबद्दल मी तुम्हाला काय बोलताय ना, पण 19 नंबर शाळेमध्ये जर तुम्ही 100% 100% शिक्षकांना जर कामाला लावला तर चुकीचे विषय आहे, कुठेतरी चुकीचा पायंडा पडतो असं आम्हाला तरी वाटतंय। या ठिकाणी तुमच्या जर अधिकारी कर्मचारी नसतील, तुम्ही दुसरे कोणाला तरी हायर करा, पण या शिक्षक 50% तरी या शाळेत ठेवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना काहीतरी तुम्ही दिशा काहीतरी देण्याचं आहे। एका बाजूने तुम्ही देशामध्ये आपले विद्यार्थी फार उंचपर्यंत जायला पाहिजे, 7 समुद्र पार जायला पाहिजे, मोठ्या मोठ्या घोषणा करता पेपरावर, आणि एका बाजूला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवता, हे दुर्भाग्याची गोष्ट आहे। मला वाटतं मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी फक्त AC मध्ये बसून फक्त आदेश काढण्याचं जे काम करतायत ना, कुठेतरी बंद करावं। प्रॅक्टिकलमध्ये या, लक्षात घ्या, प्रॅक्टिकलमध्ये आल्या तरच तुम्हाला कुठेतरी न्याय देता येईल, लक्षात घ्या। नाही तर तुम्ही फक्त दिशाभूल लोकांची करताय, हे सिद्ध होईल। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या या नागरिकांच्या मुलं याच्यामध्ये येतात, पुढे ना पुढे त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतं। 1001% जर शिक्षकच नसेल तर विद्यार्थी वंचितच राहणार ना। तुम्ही या तर तुम्हाला 1 महिना 2 महिने घ्या ना, जो सुट्ट्या द्या त्यांना विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यांचा वाया जायला नाही पाहिजे कुठेतरी आयुष्य। त्यामुळे पाठ्यपुस्तक जे तुमच्या नवीन आता सुरू झालंय त्याचं कुठे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, नाही तर तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करताय। तुम्हाला स्वतःचं एवढं शिक्षण असून सुद्धा तुम्ही मार्ग काढू शकत नाही, तर विद्यार्थ्यांकडनं का अपेक्षा ठेवायला पाहिजे? विद्यार्थी आपल्या मोठ्या फक्त पेपरावर गोष्टी करणं हे योग्य नाही। मला वाटतं पानपट्टे साहेबांनी याच्यावर विचार करावा, आयुक्त साहेबांनी विचार करावा, या ठिकाणी शिक्षक उपलब्ध राहायला पाहिजे, आमची प्रमुख मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये त्रास होत आहे सर, तर शिक्षकांनी त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केली आहे का? आणि जे शिक्षणांची युनियन आहे ते देखील आवाज उचलताना दिसत नाही। बघा, मी काय बोलतो, शिक्षणाची त्यांची जी संघटना आवाज उचलते की आम्हाला माहिती आहे, आम्ही जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो शिष्टमंडळ, त्या ठिकाणी आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही वरिष्ठांना हे आम्ही लेखी पत्र कळवलेलं आहे, त्यांनी त्यांची ड्युटी बजावलेली आहे। पण आम्हाला आता उद्या आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत की जे या ठिकाणी आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, ह्यांच्यावर काय निर्णय ते आम्हाला बघायचं। उद्या मी नगरपालिकेमध्ये जाणार, आयुक्त आणि जे
उपायुक्त आहेत त्यांना आम्ही जाब विचारण्याचं काम आम्ही करणार सर, आहोत. अजून एक विषय आहे की एसआरच्या नावाखाली अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील थांबवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मीरा भाईंदर जे अप्पर तहसीलदार आहेत त्यांची आता नुकतीच बदली काढली होती, परंतु ह्या कामाच्या नावाखाली त्यांची बदली रद्द करून ते दुसरं इतर काम देखील करत आहेत. बघा, एक दिशाभूलचं काम आहे. लक्षात घ्या, नगरपालिकेचे अधिकारी असो किंवा गव्हर्नमेंटचे अधिकारी असो, हे लोक कामं करायची नाहीत. जे ज्युनियर अधिकारी, जे कर्मचारी असतील ना, त्यांच्यावर लादायचं काम हे लोक करतात. लक्षात घ्या, त्यामुळे टोटल दिशाभूल आहे. बदली जर झाली असेल त्याची बदली व्हावी. का बदलीमुळे काय त्यांचं काय काम थांबलं की काय? दुसरा अधिकारी येईल तो करेल ना काम. तो पण हे फक्त दिशाभूल आणि धुळफेक करण्याचं जे काम चालू आहे नगरपालिकेतर्फे पुढे थांबवण्याचा, तो उद्या हा विषय फार गंभीर आहे. लक्षात घ्या, विद्यार्थी वंचित आहे, आपलं देशाचं भविष्य वंचित आहे. त्यामुळे उद्या जाब विचारायला मी जाणार आहे आणि आयुक्त आणि उपायुक्तांना आम्ही उद्या भेटून त्याचा जाब विचारण्याचं काम करणार.